नमस्कार. मी LP उगीले. उदगीर येथील दक्कन प्रायमरी आणि माध्यमिक उर्दू शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड घाण साचलेली आहे. ही घाण हटवली जावी, स्वच्छता पाळावी या उद्देशानं शालेय प्रशासनानं वेळोवेळी नगरपालिका मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनं पाठवलेले, तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. त्यानंतर शालेय प्रशासनानं राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे. मात्र त्याचीही दखल घ्यायला मंत्री महोदयांना वेळ नाही. या घाणीमुळं शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. सदरील निवेदनावर अब्दुल गफार मोहम्मद सरवर बागवान, नदीम देशमुख, आजम बागवान, जवाब पठाण, फिरोज चौधरी, सादिक राठोडे, अब्दुल हमीद अब्दुल चौधरी, अरबाज युसुफ बागवान, सलीम शेख, रियाज हाशमी, सय्यद काझी, अहमद बागवान इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने आणि प्रशासनाने या संदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांची आहे. या घाणीमुळे परिसरातील नागरिकांना देखील दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. याचं गांभीर्यानं नगरपालिका प्रशासनानं दखल घेऊन स्वच्छता निर्माण करावी अशी विनंतीही परिसरातील नागरिकांनी केली आहे. उदगीर शहराचे वैभव असलेली शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने चक्क भंगारात काढला आहे. त्यामुळं दूध डेअरी पुनर्जीवन समिती स्थापन करून युवकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. कारण महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर येथील एका एजन्सीला या शासकीय दूध योजनेतील मशिनरी आणि भंगार 1,01,14,000 रुपयामध्ये विक्री केलेली आहे. ह्या भंगाराचं आणि मशिनरींचं घेऊन जाण्यासाठी संबंधित कंपनी आली होती. मात्र ही बातमी समजताच दूध डेअरी पुनर्जीवन समितीनं त्या ठिकाणी जाऊन त्यांना पत्र दिलेलं आहे की जोपर्यंत या जागेवर नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून एक कणभर देखील भंगार आम्ही घेऊन जाऊ देणार नाही. शासनाला उदगीरकरांच्या भावना लक्षात याव्यात या दृष्टीनं 19 सप्टेंबर रोजी मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चामध्ये उदगीरच्या सर्व जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन समितीने तर केलेलंच आहे. तसेच युवा नेते स्वप्नील जाधव यांनीही केलेलं आहे.